मागील 2 दिवसापासून 52 मंडळापैकी 50 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। बऱ्याचशा मंडळामध्ये 100 mm, 150 mm, 200 mm इतका प्रचंड पाऊस झालेला आहे। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जीवितहानी अद्याप झालेली नाही, मात्र काही लोक जे पाण्यात अडकले होते त्यामध्ये भारतीय सेना दलाच्या माध्यमातून सेलू तालुक्यातील बाईभोवतीतील 6 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातील 1 इसमाला रेस्क्यू करण्यात आलेला आहे। सोनपेठ येथील शेळगावचे 6 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे। आपल्या पूर्ण यंत्रणा सर्व तालुकाभर जिल्हाभर कार्यरत आहेत। मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान आहे, पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात आहे। साधारण 40 ठिकाणी आपण नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीत पावसाचा जोर कमी झाल्यानंतर किंवा पाणी ओसरल्यानंतर पंचनामा करण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे, तशा सूचना दिलेल्या आहेत। एकूणच आपल्या भारतीय सेना दलाची एक पूर्ण कॉलम परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला उपलब्ध झालेला आहे। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता पडेल त्या ठिकाणी त्यांच्या सेवा आपल्याला मिळत आहेत। काही ठिकाणची घराची पडझड झालेली आहे, काही पशुधनाची देखील हानी झालेली आहे। याचे देखील अहवाल प्राप्त होत आहेत आणि ते प्राप्त झाल्यानंतर त्यांना देखील आपण योग्य ते नुकसान भरपाई अदा करणार आहोत। पंचनामे देखील तातडीने पूर्ण करणार आहोत। या सर्वांना मी इतकंच आवाहन करू इच्छितो की अजून 2 दिवस पावसाचे आहेत। आज उद्या परवा मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। सर्वच नदी नाले ओढे भरून वाहत असल्यामुळे आपण जर त्या नदी पात्राच्या लगत किंवा ओढ्याच्या लगत राहत असेल तर आपण सुरक्षित स्थळी आपण जावं। आपल्या ज्या चीजवस्तू आहेत, आपल्या जीवन चरित्रासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू आहेत, त्या आपण सुरक्षित स्थळी न्याव्या आणि आपल्या कुटुंबाचं देखील संरक्षण करावं। काही अडचण आल्या जिल्हा प्रशासनाला आपण केव्हाही संपर्क करू शकता, आपली मदत केली जाईल। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।